हालेलुया. प्रभू उठला आहे. हालेलुया. ध्या शुभ वार्ता जगताला, आदेश माझा तुम्हाला, असे प्रभू शिशावदला. प्रभूने आपल्या प्रेषितांना सांगितलं, जा संपूर्ण जगात जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आत्तापर्यंत आपण प्रभूची 5 दर्शनं ऐकलेली आहेत. 2 स्त्रियांना झालेलं दर्शन, मरिया मग्दलियाला झालेलं दर्शन, अम्माऊसच्या वाटेवरील शिष्यांना झालेलं दर्शन, 11 प्रेषितांना झालेलं दर्शन आणि 7 शिष्यांना गनेसरेत समुद्राच्या जवळ झालेलं दर्शन. ह्या सर्व दर्शनांचा सारांश आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. एकीकडे प्रभू दर्शन देतो आणि आपण मरणातून पुन्हा उठलेलो आहे असं साबित करण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे प्रेषितांच्या मनाची अजूनही तयारी झालेली नाही असं शुभवर्तमानकार आपल्याला कळवतो. त्यांचा अविश्वास आणि त्यांच्या अंतःकरणाचा कठोरपणा ह्यांच्याविषयी त्यांना दोष दिला असं आपल्याला सांगण्यात आलेला आहे. हा आध्यात्मिक जीवनातला एक फार मोठा अडथळा असू शकतो. आपल्या जीवनात आपण किती वेळा देवाचा अनुभव घेतलेला आहे, किती प्रभूने आपल्यासाठी महत्कृत्य केलेली आहेत, प्रभूने आपल्यावरती भरभरून कितीतरी वरदानांचा कृपादानांचा वर्षाव केलेला आहे, तरी देखील मनातली शंका नाहीशी होतच नाही. प्रसंग निर्माण झाला की पुन्हा एकदा आपण घाबरून जातो. मोह समोर आला की पटकन आपण त्याला बळी पडतो. याचा अर्थ असा आहे की हा प्रवास सातत्याने सुरू राहणार आहे. मात्र हा प्रवास सुरू असताना आपण अधिकाधिक प्रमाणामध्ये त्या दुष्ट शक्तींवरती विजय मिळवून पुनरुत्थित ख्रिस्ताची शक्ती आत्मसात करत आहोत किंवा नाही ते माणसाने तपासून पाहिलं पाहिजे. प्रभूने शिष्यांना जी दर्शनं दिली त्यातील 3 दर्शनांचा उल्लेख आजच्या शुभवर्तमानामध्ये आलेला आहे की पहिल्याच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सूर्य उगवताबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने मरिया मग्दलिया हिला दर्शन दिलं. हिच्यामधूनच त्याने 7 भूतं काढली होती असं सांगण्यात आलेलं आहे. तिने जाऊन हे वर्तमान प्रेषितांना सांगितलं, तरी देखील त्यांनी मात्र तिच्या ह्या शब्दावरती विश्वास ठेवला नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्या पहिल्याच दर्शनाच्या वर्णनामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं सत्य दाखवण्यात आलेलं आहे की कधी कधी आपण इतरांना सुवार्ता सांगतो, परंतु ते सुवार्ता स्वीकारतीलच असं नाही. हा दोष सुवार्तेमध्ये नाही तर माणसाच्या अंतःकरणाच्या कठीणपणामध्ये आहे. त्यानंतर 2 शिष्य अरण्यामध्ये चालत असताना, हे अरण्य कोणतं आहे? अम्माऊसच्या दिशेने जाणारी वाट आहे. तिथे देखील तो गुप्त रूपाने त्यांना प्रकट झाला आणि मग 11 शिष्य भोजनास बसलेले असताना त्यांना प्रकट झाला. तरी देखील त्यांनी विश्वास ठेवलेला नाही. आपण सहज विचार करूया. ख्रिस्त सभा असं सांगते की एकूण 5 प्रकारे प्रभूचं दर्शन आपल्याला घडू शकतं. पहिलं दर्शन आहे लोकसमुदाय. जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतात तेव्हा मी त्यांच्यामध्ये हजर असतो, परंतु त्याच्या उपस्थितीची जाणीव आपल्याला होतच नाही. दुसरं दर्शन आहे धर्मगुरू. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो असं प्रभूने आपल्या प्रेषितांविषयी सांगितलं. तेच आपल्या धर्मगुरूंना देखील लागू पडतं. जेव्हा आपण धर्मगुरूंना पाहतो तेव्हा प्रति ख्रिस्ताला पाहत असतो. ह्याची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे प्रभू शब्द देह झाला, आमच्यामध्ये वस्ती केली, त्याच्या रूपाने प्रभू आपल्यामध्ये वावरत असतो. 4थी उपस्थिती आहे भाकर आणि द्राक्षरस. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त ह्यांच्या रूपाने ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित असतो. त्याचं दर्शन घेणं गरजेचं आहे. 5वं महत्त्वाचं दर्शन आहे आणि ते म्हणजे कनिष्ठातील कनिष्ठापैकी एकाला ज्या अर्थी तुम्ही केले त्या अर्थी ते तुम्ही मला केलेलं आहे. म्हणजे गोरगरिबांची सेवा
ही साक्षात ख्रिस्ताची सेवा आहे, कारण ख्रिस्त त्यांच्यामध्ये लपलेला असतो. अशा प्रकारे ख्रिस्ताचं दर्शन अजून बऱ्याच प्रकारे आपल्याला ह्या दिवसांमध्ये घडविलं जात आहे. ती पास्काची मेणबत्ती, ते पवित्र पाणी, तो मोकळा असलेला क्रूस, ती रिकामी असलेली कबर, अशा विविध रूपाने ख्रिस्त आपल्याला दर्शन देत आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी आपल्या मनाचे दरवाजे उघडूया आणि त्याची सुवार्ता जगाला पसरूया. ती सुवार्ता आहे, हालेलुया, प्रभू उठला आहे, हालेलुया.